राज्यभरातील महाराष्ट्राच्या महिलांच्या तक्रारी ऐकून घेणाऱ्या महाराष्ट्र स्टेट ऑफ कमिशन फॉर वुमन याच्या अध्यक्षा अचानकपणे राजीनामा देतात आणि काही तासातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा वाद निर्माण होतो की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे की त्यांच्या पाठीमागे कुठलं प्रेशर आहे. तर चला आपण या व्हिडिओमधून पूर्ण टाइमलाईन आणि फॅक्ट्स माहिती करून घेऊ. पली चाकणकर या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या एक मुख्य नेत्या होत्या. महिला आयोगाचं काम काय आहे? महिलांच्या तक्रारी ऐकणं, चौकशी करणं आणि त्यांची शिफारस करणं हे महिला आयोगाचं मुख्य काम आहे. म्हणूनच या पदाचा राजीनामा म्हणजे एक मोठी आणि गंभीर घटना मानली जाते. तो संपूर्ण वाद आहे तो सुरू झाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील एका व्यक्तीमुळे, तर त्याचं नाव आहे अशोक खरात. त्यानंतर एका महिलेकडून त्यांच्यावर गंभीर अत्याचाराचे आरोप झाले आणि त्याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले. अशातच महिला आयोगाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि अशोक खरात हे सुद्धा एकत्र दिसले. याच्यामुळे याच्यावरती मोठे प्रश्न निर्माण करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी बरेच काही प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामधील काही प्रश्न म्हणजे महिला आयोगाची निष्पक्षता टिकून राहील का, किंवा याचा चौकशीवरती काही परिणाम होईल का, किंवा पारदर्शक चौकशी करण्यात येईल का, अशी सोशल मीडियावरती चर्चाही वाढू लागली आणि राजकीय दबावही मोठ्या प्रमाणात वाढू लागले. काही रिपोर्टनुसार असंही सांगण्यात येते की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी या पूर्ण माहितीची दखल घेतली आणि त्यांना पद सोडण्याचा सल्ला देखील दिला. रुपालीताई चाकणकर यांनी स्पष्ट केले की हे जे व्हायरल झालेले फोटो आहेत ते 5-6 वर्षापूर्वीचे जुने व्हायरल झालेले फोटो आहेत आणि त्या फोटोचा आणि या घटनेचा काही संबंध नाही. म्हणजेच त्यांनी त्यांच्यावर जे आरोप होते ते पूर्णपणे नाकारलेले आहेत. राजीनामा देताना देखील त्यांनी सांगितलं की हा राजीनामा आहे तो मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे देत आहे. मध्ये हा राजीनामा योग्य होता का, की काही राजकीय दबावाच्या परिस्थितीमुळे त्यांना हा राजीनामा घ्यावा लागला, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.